अभिजित बिचुकले निवडणुकांमध्ये पडून पडून सुधारले नाहीत। होय, हेच खरं आहे की बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिचुकले यांचा पराभव झालाय। फक्त पराभवच नव्हे तर बिचुकले 206 मतांवर थांबलेत। बिचुकल्यांचे 206 फॅन कोण? आता बारामतीकरांच्या मनात असा प्रश्न पडलाय। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक झाली। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार, अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे यांच्यात लढत होती। या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय झालाय। सुनेत्रा पवार या ऐतिहासिक 2,18,906 मतांनी जिंकल्या आहेत, तर करुणा मुंडेंना 68 मतं मिळाल्याचं समोर आलंय। महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला। या निवडणुकीत महाविकास आघाडीनं सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला। सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि महायुतीच्या अनेक नेत्यांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला। या सभेत खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवारही उपस्थित होते। या निवडणुकीत सर्वांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला आणि सुनेत्रा पवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं। त्यामुळेच निवडणुकीच्या निकालात सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय झाला असून अभिजित बिचुकलेचा मात्र नेहमीप्रमाणे पराभव झालाय। पण बिचुकले अनेकदा पडूनही सुधारलेले नाहीयेत। पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। अभिजित बिचुकले हे मूळचे सातारचे रहिवासी असून त्यांची कवी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी म्हणून ओळख आहे। ते विविध निवडणुका लढवण्यासाठी आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात। बिचुकलेंचा रियालिटी शो बिग बॉस मध्येही सहभाग होता। बिग बॉस मराठी सीझन 2019 मध्ये ते सहभागी झाले होते। त्या दरम्यान काही कायदेशीर प्रकरणांमुळे त्यांना शो मधून काही काळासाठी बाहेर पडावं लागलं होतं। त्यानंतर ते पुन्हा घरात दाखल झाले 2021 मध्ये। बिचुकले बिग बॉसच्या हिंदी पर्वात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते। या शो मध्ये त्यांची वक्तव्य आणि इतर स्पर्धकांशी झालेले वाद खूप गाजले होते। भाऊनं थेट सलमान खानला स्टशन दिली होती। अभिजित बिचुकले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत वेगवेगळ्या मतदारसंघातून अनेक निवडणुका लढवल्यात। सातारा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातून बिचुकलेंनी सातत्याने निवडणुका लढवल्यात। विशेषतः त्यांनी साताऱ्याचे तत्कालीन खासदार उदयनराजे भोसलेंच्या विरोधात अनेकदा उमेदवारी अर्ज दाखल केले। 2004, 2009, 2014 आणि 2019, 23, 24 आणि 26 या काळात बिचुकले निवडणुकीत उभे राहिले। या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला। 2019 वरळी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या विरोधात त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। 2023 पुण्याच्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून उडी घेतली। 2024च्या कल्याण लोकसभा निवडणुकीत त्यांनी श्रीकांत शिंदेच्या विरोधात अपक्ष उमेदवारी लढवली होती। 2024 सातारा आणि बारामती विधानसभा निवडणुकीत 2 ठिकाणी नशीब आजमावलं होतं, मात्र त्यांच्या पदरी फक्त निराशा झाली। काही निवडणुकांमध्ये त्यांना 60 ते 70 मतं मिळाली, तर काहींमध्ये डिपॉझिट जप्त झाले। बारामती विधानसभा पोटनिवडणूक 2026 मध्ये बिचुकलेंनी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि पुन्हा तेच झालं। ते आले आणि पडले। निवडणुका जिंकणारे नेते हेडलाईन्स बनतात, पण वारंवार हरूनही चर्चेत राहणं ही एक वेगळंच टॅलेंट आहे। पुन्हा वारंवार सतत एकच संदेश नाही आणि तरीही माईक समोर येऊन तीच घोषणा, मी मुख्यमंत्री होणार। आता हे आत्मविश्वासाचं उदाहरण म्हणायचं की दिवसाढवळ्या पडलेलं स्वप्न। कारण स्वप्न बघणं चुकीचं नाही, पण स्वप्न आणि सत्य यामध्ये फरक ओळखणं हेही तितकंच महत्वाचं आहे। आज परिस्थिती अशी झाली आहे की बिचुकले यांचं नाव ऐकलं की लोक गंभीर होत नाहीत, हसतात। आणि इथंच खरी समस्या आहे, कारण लोकशाहीत नेता हा विश्वासावर उभा असतो आणि जेव्हा लोक तुम्हाला सिरियस घेणं बंद करतात तेव्हा फक्त निवडणुकीत फक्त डिपॉझिट जप्त होत नाही, तर पराभवासोबत उरली सुरली इज्जतही जप्त होते। बिचुकले भाऊ, आता तरी सुधरा राव। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।